नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं S2 केमिस्ट्रीच्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल काही माहिती सांगणार आहे। हाऊ वन कॅन सिक्युअर ॲज मेनी ॲज मार्क्स इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री। बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अशी एक धारणा आहे, एक चुकीची समजूत आहे की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हा पूर्णपणे रट्टा मारण्याचा विषय आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे तितकंसं खरं नाही। इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये देखील कॉन्सेप्ट असतात। तुम्ही रट्टा न मारता, पाठांतर न करता देखील इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप चांगले मार्क्स सिक्युअर करू शकता। फक्त तुम्हाला ते कसं करायचं याच्या काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। पहिला पॉईंट, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री समजण्यासाठी तुम्हाला जो महत्त्वाचा आहे तो आहे चॅप्टर केमिकल बॉन्डिंग, नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर। 11th स्टँडर्डमधला हा लेसन आहे मित्रांनो। हा चॅप्टर जर तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला पूर्ण 11वी 12वीची केमिस्ट्री सोपी जाते। केमिकल बॉन्डिंग समजण्यासाठी काही बेसिक गोष्टी गरजेच्या असतात, जसं ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलन्सी, ऑक्सिडेशन स्टेट, लेवी स्ट्रक्चर ड्रॉ कसं करायचं, ह्या गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर समजतो। आणि केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर जर क्लिअर झाला तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास तुम्हाला सोपा वाटतो, तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होतो। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड जात असेल, त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत नसेल, तर त्याचं एकमेव कारण असतं तुम्हाला केमिकल बॉन्डिंग चॅप्टर 100% क्लिअर झालेला नाही। तर हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल, केमिकल बॉन्डिंग। दुसरा चॅप्टर जो खूप महत्त्वाचा आहे विथ रिस्पेक्ट टू इनऑर्गॅनिक केमिस्ट्री विद्यार्थी मित्रांनो, तो आहे पिरियॉडिक टेबल, ज्याला आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असं म्हणतो। हा चॅप्टर देखील तितकाच महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, ॲटॉमिक प्रॉपर्टीज ज्याला आपण म्हणतो, पिरियॉडिक प्रॉपर्टीज, जसं ॲटॉमिक साईज, आयोनिक साईज, आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील। कारण या सगळ्याचं कनेक्शन पुढे तुम्हाला ब्लॉक केमिस्ट्रीमध्ये असतं। S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक, ह्या गोष्टी क्लिअर होण्यासाठी पिरियॉडिक टेबल हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की हा चॅप्टर खूप सोपा आहे, आपण 2 दिवसामध्ये याचं प्रिपरेशन करू, ट्रेंड पाठ करू, पण खूप सारे एक्सेप्शन असतात मित्रांनो। तुम्ही जर आयोनायझेशन पोटेन्शियलचा विचार केला, यू गेट व्हरायटीज ऑफ एक्सेप्शन इन द पिरियॉडिक टेबल। ग्रुपमध्ये एक्सेप्शन आहेत, पिरियडमध्ये एक्सेप्शन आहेत। तर या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी तुम्हाला थरो अंडरस्टँडिंग लागेल आणि NCERT मधून तुम्हाला खूप मायक्रो लेवल लावून रीडिंग करावी लागेल, कारण लाईन टू लाईन क्वेश्चन विचारले जातात। आता रिसेंटली नीटचा जर तुम्ही पॅटर्न पाहिला, JEEचा जर तुम्ही पॅटर्न पाहिला, तर त्याच्यामध्ये ते रेग्युलरली असर्शन आणि रिझनचे क्वेश्चन्स आता विचारायला लागलेले आहेत। आणि असर्शन आणि रिझनचे क्वेश्चन जर तुम्हाला नीट सॉल्व्ह करायचे असतील तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये NCERTला तुम्हाला खूप ब्रीफ मायक्रो लेवलला येऊन रीडिंग द्यावी लागेल। ती जर तुम्ही रीडिंग केली नाही प्रॉपरली तर मात्र मग इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची ब्लॉक केमिस्ट्री, S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक तुमच्यासाठी अवघड होऊन बसतं। तर 2 गोष्टी लक्षात ठेवा, क्लिअर युअर केमिकल बॉन्डिंग चॅप्टर अँड गिव्ह अ व्हेरी मायक्रो लेवल रीडिंग टू द NCERT। जितक्या वेळेस शक्य आहे तितक्या वेळेस NCERT रीड करा। पर्टिक्युलरली 11वीच्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं हे आहे, तुम्ही जर पहिल्यांदा NCERT रीड करत असाल तर तुम्हाला ते कदाचित समजणार नाही। दुसऱ्यांदा रीड केलं काहीतरी गोष्टी समजतील, तिसऱ्यांदा रीड केलं अजून काहीतरी गोष्टी समजतील। सो यू हॅव टू रीड इट फॉर मेनी टाइम्स। तुम्ही जितक्या वेळेस NCERT रीड करणार तितक्या वेळेस तुम्हाला काहीतरी नवीन संकल्पना समजत जातील आणि तुमचा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती हँड बसेल। आता दुसरी गोष्ट इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जी असते ती आहे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट चॅप्टर। JEE मेन्स आणि नीटमध्ये कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीवरती कमीत कमी, पर्टिक्युलरली नीटमध्ये कमीत कमी 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात, 100% विचारले जातात। कोऑर्डिनेशन केमिस्ट्री अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा चॅप्टर व्यवस्थित समजत नाही, तो अवघड जातो। याचे पुन्हा कारण तेच असतात, तुम्हाला केमिकल बॉन्डिंग व्यवस्थित समजलेलं नसतं, तुम्ही त्याचा प्रॉपर स्टडी केलेला नसतो। आणि दुसरं त्याचं रिझन असतं, तुम्हाला क्लासरूममध्ये ज्यावेळेस कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा लेसन शिकवला जातो त्यावेळेस तो पूर्णपणे समजलेला नाही। तर कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीसाठी कॉन्सेप्ट क्लिअरन्स तुम्हाला लागतील। कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री तितकीशी टफ जात नाही। बाकी तुम्ही NCERT रीडिंग तुम्हाला द्यावी लागेल। कॉन्सेप्ट क्लिअर केला आणि NCERT रीडिंग जर दिली तर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री बऱ्यापैकी क्लॅरिटी येते त्याच्यामध्ये। तिसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा लेसन P ब्लॉक। P ब्लॉकमध्ये रिॲक्शन्स,
आता ह्या रिॲक्शनची बॅलन्सिंग बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप टफ जाते मित्रांनो. ही जर तुम्हाला बॅलन्सिंग क्लिअर करायची असेल तर तुम्ही 2 चॅप्टर क्लिअर करा. एक रेडॉक्स रिॲक्शन क्लिअर करा आणि दुसरा मोल कॉन्सेप्ट क्लिअर करा. जर रेडॉक्स रिॲक्शन आणि मोल कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला पी ब्लॉकच्या रिॲक्शन खूप इझी वाटतील. आता तुम्हाला वाटेल रेडॉक्स रिॲक्शनचं आणि पी ब्लॉकचं काय कनेक्शन आहे. मित्रांनो 100% कनेक्शन आहे. कारण पी ब्लॉकमध्ये तुम्हाला ज्या काही रिॲक्शन्स NCERT मध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामधल्या मोस्ट ऑफ दी रिॲक्शन्स ह्या रेडॉक्स रिॲक्शन आहेत. अँड टू क्लिअर दॅट रेडॉक्स रिॲक्शन यू मस्ट हॅव क्लॅरिटी अबाउट दी रेडॉक्स रिॲक्शन चॅप्टर. तुम्हाला तो चॅप्टर समजणं खूप गरजेचं असणार आहे. जर रेडॉक्स रिॲक्शन चॅप्टर समजला नाही तर पी ब्लॉकच्या रिॲक्शन बॅलन्स करता येत नाही. कारण त्याच्यामधल्या मोस्ट ऑफ दी रिॲक्शन आहे रेडॉक्स रिॲक्शन आहेत. काही रिॲक्शन कॉम प्रपोर्शनेशन असतात. मग जर तुम्हाला बेसिकली कॉम प्रपोर्शनेशन ही रिॲक्शनच माहीत नसेल तर फॉस्फरस आणि सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये काय रिॲक्शन होते समजतच नाही. मग तुम्ही त्या गोष्टी पाठ करायला लागता आणि जिथं पाठांतर येतं तिथं गोष्टी अवघड होऊन जातात. सो क्लिअर करा, कॉन्सेप्ट क्लिअर करा. तुम्ही रेडॉक्स रिॲक्शनचे कॉन्सेप्ट क्लिअर करा. तुम्हाला पी ब्लॉक हा चॅप्टर क्लिअर जाईल, सोपा जाईल. तुम्ही केमिकल बॉन्डिंग क्लिअर करा, तुम्हाला पूर्ण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री क्लिअर जाईल. तुम्ही पिरियॉडिक टेबलमधले पिरियॉडिक प्रॉपर्टीचे ट्रेन क्लिअर करा, तुम्हाला पूर्ण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपी जाईल. जर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क सिक्युअर करू शकता. दॅट्स इट. थँक्यू.